नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या टायमिंगला गायला इंजेक्शन भरतो म्हणजेच काय EI करतो, त्या टायमिंगला आपली गाय राहिली का नाही, तर ते कशाप्रकारे आपण समजून घ्यायचं. मित्रांनो, आपण गायला EI केल्यानंतर तर आपण ह्या 2 नंबरच्या गायीला EI केलं होतं. तर मित्रांनो, गायीनं दुसऱ्या दिवशी सोट टाकला. त्या सोटमध्ये व्हाईट कलरचं स्पॉट होतं आणि तिसऱ्या दिवशी सोट टाकला तो पूर्णपणे पांढऱ्या कलरचा सूट होता. म्हणजे जो बळस होता तो पूर्णपणे पांढऱ्या कलरचा होता इंजेक्शन केल्यावर 2 दिवसानंतर. तर मित्रांनो, अशा टायमिंगला लगेच समजून जायचं की आपल्या गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे. कारण मित्रांनो कसं असतं की सूट जर व्यवस्थित जर आला किंवा सूट येणं बंद झालं तर आपण समजू शकतो की गाय आपली राहिली किंवा गायचं गर्भाशय व्यवस्थित आहे. पण जर गायनं जर लगेच घाण टाकायला सुरुवात केली तर समजायचं की गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन आहे. 2 ते 2.5 महिना 2.5-3 महिने वाट बघायची गरज नाही गायीला. कारण गायीचं गर्भाशय आपण लगेचच्या लगे 2-3 दिवसात लगेच आपण क्लीन करून घ्यायचं. तर मित्रांनो, क्लीन करण्यासाठी आपण लिक्झनायू, लिनोएपी, एनरो किंवा पॉव्हायडीन आयोडीनचा वापर आपण करायचा आहे. चांगल्या औषधांचा वापर करायचा आहे. डॉक्टरांकडून आपण गायीचं गर्भाशय क्लीन करून घ्यायचं आहे. यावरती आपण व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत की कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे. कारण मित्रांनो कसं असतं की 2-2.5 महिना आपण जर गायीला जर बघितलं तर एकतर गाय आपली माजं येणार नाही. कारण गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन झालेलं असतं. त्यामुळे गाय काही हिटवर येणार नाही आणि जरी आली तर गाय रिपीट राहणार. म्हणून अशा टायमिंगला वेळ वाया घालवायचा नाही. लगेचच्या लगे EI केलं तरी मित्रांनो आपण गायीचं गर्भाशय क्लीन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.